इतिपिसो भगवा लोकविदू। ते भगवान लोकविदू सर्व लोकांना जाणणारे आहेत। लोकविद्ती जानाती ती लोकविदू, ज्याला लोक माहित आहे, जो लोकांना जाणतो तो लोकविदू। किती आहे हे लोक? 4 अधोगतीचे लोक, निर्य, असुर, प्रेत, तिर्यक, पशुपक्षी, 1 मनुष्य लोक, 6 देवलोक, चातुर्महाराजिक, त्रायस्त्रिंश, याम, तुषित, निर्माणर्ती, परनिर्मित, वशवर्ती, 16 रूप ब्रह्मलोक, ब्रह्मपारिषद, ब्रह्मपुरोहित, महाब्रह्मा, परिताभ, अप्रमाणाभ, आभास्वर, परित्रशुभ, अप्रमाण शुभ, शुभकृतस्न, बृहत्फल, अविहा, अतप्य, सुदर्श, सुदर्शी, असंज्ञसत्ता, अकनिष्ठक, 4 अरूप ब्रह्मलोक, आकाशानंत्यायतन, विज्ञानानंत्यायतन, आकिंचन्यायतन, नैव संज्ञाना संज्ञायतन। अशा प्रकारे 31 लोक होतात। ह्यापैकी पहिले 11 कामभोगाचे लोक आहे। ब्रह्मलोक ब्रह्मचरणाचे लोक आहेत, तेथे कामभोग नसतात। रूप ब्रह्मलोकात रूप, शरीर आणि नाम, मन ह्या दोघांचे अस्तित्व असते, परंतु अरूप ब्रह्मलोकात रूप नसते, फक्त नाम असते। आज रूप शब्द सौंदर्य किंवा आकृती ह्या अर्थात प्रचलित आहे, परंतु त्या काळांतील भाषेत रूप भौतिक पदार्थांना देखील म्हणत होते। आज नामचा अर्थ केवळ नामकरण असा राहिला। याचा उपयोग एखाद्यास हाक मारणे, ओळखणे यासाठीच केला जातो, परंतु त्या काळातील भाषेत नाम चित्ताला सुद्धा म्हणत होते। मनुष्य आणि पशुलोकात भरीव ठोस भौतिक शरीर असते, पण अधोगतीच्या काही लोकात आणि देव व ब्रह्मलोकातील प्राण्यांचे शरीर भरीव नसते, ते वायवीय असते, परंतु असते भौतिकच। केवळ अरूप ब्रह्मलोकातील प्राणी भौतिक शरीरधारी नसतात, त्यांचे शरीर सूक्ष्म वायवीय सुद्धा नसते, ते केवळ नाममय म्हणजे चित्तमय प्राणी असतात। अशाच प्रकारे असंज्ञ सत्ता ब्रह्मलोकात फक्त रूपमय प्राणी असतात। अन्य एका गणतीत 1 कामलोक, दुसरा रूप ब्रह्मलोक आणि तिसरा अरूप ब्रह्मलोक हे 3च लोक गणले जातात। दुसऱ्या एका गणतीत सर्व विश्व ज्या शून्य आकाशांत स्थित आहे त्याला आकाशलोक, कारण की त्यात प्राणी अस्तित्वात आहे, म्हणून ते सतत सत्व लोक आणि त्यात संस्कारांची तरंगे सामावलेली आहे, म्हणून समखार लोक हे 3 लोक म्हटले जातात। साधारणपणे मनुष्यलोकास इहलोक म्हणतात आणि दुसऱ्या सर्व लोकांना परलोक म्हणतात। साधना क्षेत्रात नाम आणि रूपाच्या सर्व क्षेत्राला लोक म्हटले आहे। ह्यात सर्व 31 लोकांचा समावेश आहे। काही का असेना, कशा प्रकारेही गणती करा, या सर्व लोकांच्या बाबतीत ज्याला संपूर्ण सत्य माहित आहे त्यालाच लोकविदू म्हणतात। याविषयी पूर्ण माहिती ख्या अर्थी त्यालाच होते जो ह्या 31 लोकांचे संशोधन पूर्ण करून त्यांना पूर्वपणे जाणून त्या पलीकडील लोकातीत निर्वाणाचा साक्षात्कार करील, म्हणजेच लोकंतगू होईल। लोकंतगू झाला तरच ख्या अर्थाने लोकविदू होतो, नाही तर भ्रमभ्रांतीतच अडकून राहतो। लोकांच्या पलीकडे कसे जाणार? प्राचीन काळी रोहिताश्व नावाचा एक ऋषी होता। तो मृत्यूनंतर देवलोकांत जन्मला। भगवानांच्या जीवनकाळात अनेक देव ब्रह्मा भगवानांना भेटण्यास येत असत आणि त्यांना धर्मविषयक प्रश्न विचारत असत। एकदा भगवान अनाथ पिंडिकाच्या जेतवनात विहार करीत होते, तेव्हा रोहिताश्व देव रात्रीच्या वेळी साया जेतवनाला आपल्या प्रकाशाने प्रकाशित करीत भगवानांना भेटण्यास आला। त्याने भगवानांना प्रश्न विचारला की सर्व लोकांच्या पलीकडील
त्या अवस्थेपर्यंत चालत चालत पोहोचू शकतो का, की जेथे जन्म नाही व मृत्यूही नाही, जेथे पतन होत नाही व उत्पत्तीही होत नाही? भगवानांनी सांगितले, नाही. चालत चालत त्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही, तरी सुद्धा मुक्तीसाठी त्या अवस्थेपर्यंत पोहोचणेही अत्यंत अनिवार्य आहे. रोहिताश्व देव हे ऐकून प्रसन्न झाला, कारण त्याच्या मनुष्य जीवनात त्याने योगाच्या सामर्थ्याने सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्या सिद्धींच्या आधारावर तीव्र गतीने चालत चालत लोकांच्या पलीकडील अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या निष्फल प्रयत्नात त्याने आपले सारे जीवन घालविले होते. तेव्हा भगवानांनी समजावले, इमस्मिएव व्याममत्ते कळेवरे ससंजिमही समनके. ह्या 3.5 हात लांब असलेल्या संज्ञायुक्त शरीरात लोकंच पनपेमी, लोक समुद्यंच, लोक निरोधांच, लोक निरोधगामिनींच पटिपदंती. मी लोकांना जाणतो, लोक समुद्याला, लोक निरोधाला आणि लोक निरोध करण्याच्या मार्गालाही. भगवानांनी स्वतः लोकोत्तर अवस्था प्राप्त केली असल्यानेच ते लोकांना जाणू शकत होते. दुसऱ्या एका प्रसंगी भगवानांनी सांगितले, भिक्षूंनो, तथागतांनी लोक जाणला आहे. तथागत लोकापासून मुक्त आहेत. भिक्षूंनो, तथागतांनी लोक समुद्य म्हणजे लोकांची उत्पत्ती जाणली आहे. तथागतांची लोकातील उत्पत्ती नष्ट झाली आहे, समाप्त झाली आहे. भिक्षूंनो, तथागतांनी लोक निरोध जाणला आहे. तथागतांनी लोक निरोधाचा साक्षात्कार केला आहे. तथागतांनी लोक निरोधगामिनी प्रतिपदा निवारण करण्याच्या मार्गालाही जाणली आहे. म्हणजेच लोक निवारण करण्याचा मार्ग भावित केलेला आहे, त्याचा अनुभव घेतला आहे. सगळ्या लोकांच्या पलीकडील अवस्था मिळविण्यासाठी साया लोकांचे परिपूर्ण ज्ञान म्हणजे परिज्ञान, अभिज्ञान होणे आवश्यक आहे. लौकिक क्षेत्राच्या पलीकडील अवस्था ती व्यक्ती कशी पार करू शकेल, जिने समस्त लौकिक क्षेत्राचे परिपूर्ण यथाभूत ज्ञान प्राप्त केले नाही. अनुभूतीच्या स्तरावर असे ज्ञान प्राप्त केल्यानंतरच कोणी व्यक्ती सर्व लोकापासून विमुक्त होते, तेव्हाच त्यापासून अलिप्त होते. तेव्हा म्हटले गेले, सब्ब लोक अभिज्ञाय, सब्ब लोके यथातथ. सर्व लोकांना अभिज्ञानाने जाणून, सर्व लोकांना जसेच्या तसे यथातथ्य जाणून, सर्व लोकांपासून निर्बंध, सर्व लोकांपासून अलिप्त अशी जी व्यक्ती सगळा लोकप्रपंच स्वतःच्या अनुभवाने जाणून त्यापासून विमुक्त झाली, निर्लिप्त झाली, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने लोकविदू आहे. तीच सर्वजित आहे. स्वे सब्बाभिभू धीरो सब्बगंथ पमोचनो खुट्ठस परमासंती निब्बान अकुतो भयम. तो धीर पुरुष सर्वांना पराजित करतो. तो सर्व ग्रंथींपासून विमुक्त आहे. त्याने निर्वाणिक परम शांतीला स्पर्श केला आहे आणि भय मुक्त झाला आहे. अशा लोकविदूला लोकांबद्दल आणि लोकमुक्त होण्याविषयी काय भय आणि काय संशय राहील? जेव्हा लोकांच्या अंतिम टोकाला जाणून त्याच्या पुढे निघून जाईल, सगळ्या लौकिक क्षेत्राच्या पलीकडील लोकातील निर्वाणाचा स्वतः साक्षात्कार करून घेईल, तेव्हाच असे होईल. तस्मा हवे लोकविदू सुमेधो लोकंतगु वुसित ब्रह्मचर्यो लोकस अंत समितावी नत्वा नासिस्ती लोकमिम परंचाती. म्हणून जो लोकविदू आहे, सुप्रज्ञ आहे, लोकाचा अंत जाणणारा आहे, ज्याने ब्रह्माचरण पूर्ण केले आहे, तो समतेच्या आधारावर लोकाचा अंत जाणून इहलोकात किंवा परलोकात कोठेही आसक्त होत नाही. खरोखर जो सर्व लोकप्रपंचाला जाणतो, तो लोकांविषयी आसक्त होऊ शकत नाही. कोणी व्यक्ती लोकविदू तेव्हाच होते जेव्हा ती लोक स्वभावाला जाणते, लोकांच्या उत्पत्तीला जाणते, लोकांच्या निरोधाला जाणते, लोक निरोधाच्या उपायांना जाणते, ह्या चौघांना आपल्या शरीराच्या आतच जाणते. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.